मी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि न बोलताच एकामागून एक प्रयोग करायला लागलो कारण का वेळ थोडीशी कमी आहे म्हणून. आता यानंतर एक सुंदर असा प्रयोग तुम्हाला दाखवतोय. त्या प्रयोगाचं नाव आहे, मराठीमध्ये त्याला शब्दप्रमुखाला असं म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला व्हेंट्रोलॉकिझम आर्ट असं म्हणतात. तर बोलणाऱ्या बाहुल्यांचा कार्यक्रम, बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम, एक विनोदी असा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाकडे एका कलेच्या नजरेतून, एका कलेच्या माध्यमातून पाहायचंय. एक सुंदर असा कार्यक्रम आहे, बोलणाऱ्या बाहुल्याचा कार्यक्रम. ह्याला थोडं बास द्या, थोडंसं. इसको बात हळूच मला कानात सांगतोय, आतापर्यंत सर्व जे डान्स झाले, गाणे झाले ते खूप सुंदरच होते, कारण त्याचं तो मागे बसून सर्व ऐकत होता. पाहूया आता या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. हॅलो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि या बाहुल्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. या बाहुल्याला एक सवय आहे, हा नेहमी मध्ये मध्ये बोलतो, नाही रे. अच्छा, आता तू मध्ये बोलू नका. नाही गरज. हा, जरा नाही तिकडे कर, थोड्यावरती. अच्छा, तू आता मध्ये अजिबात बोलू नका, नाही गरज. हा, तर माझा हा जो कार्यक्रम आहे सगळ्यांना गायचा आहे, चालू कर आता.
अरे तू पुन्हा मध्ये बोलतो. नाही रे, चुकून झालं. या भावलेला एक वाईट सवय आहे. हा नेहमी मध्ये मध्ये बोलतो. याला एक वाईट सवय आहे. हा नेहमी चमचेगिरी करतात. काय सांगायला? नाही रे, योगी म्हणला रागाला येऊ नका, तू माझा दोस्त आहे ना. हा दोस्त आहे. बरं मला सांग, काय सांगू? तुझं नाव काय बरं? टेनी अकरे. तुझा जन्म कुठे झाला? दवाखान्यात झाला. अरे मी ते नाही विचारत रे. मग काय विचारत? मी तुला काय विचारतो, तुझा जन्म कोणत्या गावी झाला, कोणत्या देशात झाला हे मी विचारतोय. कोणत्या देशात झाला? वॉशिंग्टन मध्ये झाला. तर वॉशिंग्टन मध्ये तू काय करत होता? वॉशिंग करत होता. मग इथं तू कशासाठी आला? नोकरी करण्यासाठी आला. आता मला सांग, काय सांगू? तुझं शिक्षण वगैरे कुठपर्यंत झालेलं आहे? BSc पर्यंत झालेलं आहे. बरं BSc नंतर तू काय करणार आहे? SSC करणार आहे. BSc नंतर तू SSC करणार आहे? अरे SSC झाल्याशिवाय BSc होताच येत नाही. त्याचे काय झालं, मी ज्या वेळेला SSC ला होतं ना, काय झालं त्यावेळेला माझं वय 16 होतं. त्यावेळेला तुझं वय 16 होतं. मग त्या 16 वर्षाचा आणि त्या SSCचा काय संबंध आहे? नाही रे, ती गाणं आहे की नाही, 16 वर्षीच्या धोक्याचा तर संगीत धोका काढला असं आहे का? बरं जाऊ दे. तुझं शिक्षण BSc पर्यंत झालेलं आहे. तर मी तुला एक 2-4 प्रश्न विचारतो. विचार की काय वाटेल ते विचार. पहिला प्रश्न गणितातला आहे, जरा नीट सांग. हा नीट. मी तुला सकाळी 2 अंडे दिले, संध्याकाळी 2 अंडे दिले, तुझ्याजवळ किती अंडे झाले? अगोदर मला हे सांग, अंडे ते कसं देणार? अंडे तर कोंबडी देत असते. अरे अंडे कोंबडीच देते. बरं मला सांग, काय सांगू? तुझ्या खिशामध्ये 50 रुपये आहेत. त्याच्यामधून मी जर 20 रुपये काढून घेतलं, तर तुझ्याजवळ किती रुपये राहतात? काही सुद्धा राहत नाही. काही सुद्धा राहत नाही. नाही राहत. ते कसं काय? अरे माझ्याकडे कैसेच नाही आहेत, तर काढून काय घेतो रे? बरं मला सांग, काय सांगू? दगड पाण्यामध्ये का बुडतो? आपण एक दगड जर पाण्यात टाकलाय, तर तो पाण्यामध्ये का बुडतो? त्याला की नाही पोहायला येत नाही म्हणून बुडतो. दगडाला पोहता येत नाही म्हणून बुडतं. त्याला येतं का पोहायला? मला येत नाही बाबा पोहायला. तू दगड आहेस रे. तू सर्वांसमोर काय म्हणाला? बरं मला सांग, काय सांगू? तुमच्या घरामध्ये कोणाकोणाचं लग्न झालंय? सगळ्यांचं झालंय रे. आमच्या वडिलांचेच राहिले. तुमच्या वडिलांचंच राहिलंय? अरे तुमच्या वडिलांचं जर लग्न राहिलंय, तर तू त्याची काय माहितीये का? मी ऍडव्हान्स बुकिंग मध्ये असं आहे का? बरं जाऊ दे. तुला काय काय येतं? मला की नाही सगळं येतं. सगळं येतं म्हणजे काय काय येतं? सर्दी, खोकला. आणि मी ते नाही विचारत आहे. मग काय येतं? तुला गाणं वगैरे म्हणता येतं का? हो येतं ना. अच्छा एक चांगलं गाणं म्हणायचं म्हण बरं. अरे सुरू कर. हा सुरू कर. मराठी गाणं? हा मराठी. जरा गायक इकडे कर, थोडं खाली कर. सुरू कर. हा सुरू कर. शेण्यातील सोन्याची गाळ ग, हातामध्ये लेडीज घड्याळ ग, तेरी कडची गाणं, तेरी कडची साडी तुला गोल गोल, आता तरी माझ्याशी तू गोड गोल, डॅन 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 डिंग 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 डिंग. होय ही डिंग 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 काय करायला? नाही रिंग आयडिया करायला गेला की नाही, पिढीचे गाणं येत नाही डॅंग डॅंग डिंग डिंग करायला. अरे अभी मुझे ये बता, मैं एक 2-3 प्रश्न हिंदी मध्ये विचारतोय. चल अच्छा, आता मला अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ, तुमने ताजमहल देखा है? हाँ देखा है. ताजमहल किधर है? आगरा में है. आगरा किधर है? यूपी में है. यूपी किधर है? इंडिया में है. इंडिया किधर है? दुनिया में है. दुनिया किधर है? मेरी जेब में है. दुनिया तेरी जेब में है. अच्छा आपने बताया था मैं वॉशिंगटन में तुम पैदा हो गए. तुम्हारे वॉशिंगटन में मैं गया था, क्या देखा? वहाँ एक बहुत बड़ी बिल्डिंग देखा. कितनी बड़ी? इतनी बड़ी बिल्डिंग देखा, नीचे से अगर लड़के को भेज दिए तो लड़के को ऊपर पहुंचने में 2 महीना लगता है. ये कुछ भी नहीं है. ये कुछ भी नहीं है. नहीं है वो कैसे क्या? अरे हमारे गंगा के अंदर ऐसी बिल्डिंग है, कैसी बड़ी, नीचे से अगर लड़के को भेज दिए तो ऊपर जाने तक लड़का बुढ़ा हो जाता है. ऐसा क्या? अच्छा जान दे. अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ, तुम इतने दिन क्या कर रहे थे? मैं एक नया पिक्चर निकाल रहा था. तुम्हारे पिक्चर का हीरो कौन है? आगे तक नहीं मिला. तुम हीरो का काम करोगे क्या? तुम्हारे पिक्चर में हीरो नहीं? हाँ हीरो का काम क्या करना पड़ेगा? बताओ क्या? बताओ. तुम्हारे पिक्चर में मैं हीरो का काम करूंगा, लेकिन काम क्या करना पड़ेगा? बताओ क्या? बताओ. खंडाला घाट के ऊपर से नीचे कूदना पड़ेगा. खंडाला घाट के ऊपर से नीचे कूदना पड़ेगा. ऊपर से अगर मैं नीचे कूद जाऊंगा तो मैं मर जाऊंगा. कोई करवा नहीं है, क्योंकि ये पिक्चर का आखिरी सीन है. ऐसा क्या? अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ, परसों तुम्हारे घर गया था, क्या हो गया? उधर तुम्हारे पिताजी मिले थे, क्या गले? मेरे को देखते उन्होंने गाली देना शुरू करे, बहुत गाली दिए. अरे तो घर तकदीर वाला है. मैं बहुत तकदीर वाला हूँ. तुम्हारे पिताजी गाली दे रहे और मैं तकदीर वाला है, वो कैसे क्या? अरे हमारे पिताजी इतने कंजूस है, इतने कंजूस है, और किसी को कुछ नहीं देते, तेरे को गाली तो दी है, इसलिए मैं बहुत तकदीर वाला हूँ. अच्छा जान दे. अभी मुझे ये बता, क्या कहता हूँ,
पूना का कुत्ता कैसे भौंकता है? गज जैसे गंगता है। सोलापुर का कुत्ता कैसे भौंकता है? उससे ज्यादा गंगता है। बम्बई का कुत्ता कैसे भौंकता है? गंगा का कुत्ता भौंकता नहीं है, बहुत अच्छा कुत्ता है, हल्दी जाके कीचे से ककड़ लेता है। ऐसा क्या? हाँ। कौन बोला तेरे को बम्बई का कुत्ता भौंकता नहीं? बोल के क्या हो गया? कल मैं एक गली से जा रहा था, गली में के सारे कुत्ते मेरे को देख के भौंक रहे थे। अरे वो समझ गए होंगे दूसरे गली का कुत्ता इधर कैसे क्या आ गया गल के क्या बोल रहा है यार? सब लोग हंस रहे। नहीं यार मजाक किया, गुस्से को नहीं आना। अच्छा ठीक है, अब तुम क्या करना, और छोटे लड़की को ना, कौन से लड़की? इधर साइड में गेट है। अच्छा इधर आ जाओ बेटा, तुम इधर तुम आ जाओ। थोड़ा इसका आवाज बढ़ाओ थोड़ा। हाँ हेलो, ये लो हेलो। हाँ काय नाव तुझे? काय नाव तुझे? तू बघ रे, तू मध्ये चंचगिरी करू नका. अच्छा काय नाव तुझे? सोहन. जरा ठीक आहे. सोहन कितीला जातो? 7th ला जातो. शाळेला रोज जातो? रोज जातो? खरंच हुशार आहे. रोज जातो? संडेला जातो? नाही जात ना. रोज जातो काय? घरी ठीक आहे. रोहन माझ्याकडे तू का बघायला लागला आता? का बघायला लागला आता? माझ्या नाकाकडे बघायला लागला? हो तुझं नाक कसं आहे? माझं नाक डगन मिरची सारखं आहे. रोहन सारखंच आहे नाक. अच्छा ठीक आहे. रोहन जा खाली घ्यायचं, खाली. थँक्यू. आता तू काय करू सर्वांना की नाही पहिल्यांदा थँक्यू, धन्यवाद, नमस्ते म्हणायचं. पहिल्यांदा नमस्ते म्हणायचं म्हण बरं. पहिल्यांदा नमस्ते म्हणायचं गण करा. तसं नाही रिंग कसं, मी तुला सांगतो तू त्याला म्हणायचं नमस्ते एवढंच म्हणायचं म्हण बरं. नमस्ते एवढंच म्हणायचं गण करा. तसं नाही रे, तुला कळलं का काय झालं ते बघ. मी तुला सांगतो तू त्याला म्हणायचं, फक्त नमस्ते म्हणायचं म्हण बरं. फक्त नमस्ते म्हणायचं गण करा. तसं नाही रे, हे बघ नमस्ते नमस्ते थँक्यू असं म्हणायचं म्हण बरं. गणिका म्हण नमस्ते थँक्यू जय हिंद. नमस्ते थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद. ग्रामविकास या विभागातर्फे आणि हा जो आपला कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये मला सुद्धा जादूचा कार्यक्रम करायला संधी मिळाली. आपण सर्वजण अगदी शांततेने प्रेमाने हा कार्यक्रम पाहिलात. येथील सर्व मान्यवरांचा आणि आपल्या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.